गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. कारण मला एक सुंदर सुरुवात हवी आहे, सो म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आजच सगळी एक्साइटमेंट नाही, आजच सगळं शेअर करायचं नाहीये. आज जेवढी हाय एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आणि आज आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे. जसं काल मी तुमच्याशी शेअर केलं की गाडी घ्यायचा प्लॅन आमचा खूप वर्षापासूनचा होता आणि ते पेंडिंग होता मला ना गाडी घ्यायला खूप एक्साइटेड आहे. येस, आम्ही ॲक्च्युली सगळेच लवकर जायचं आहे. आम्ही सगळेच जण एक्सायटेड आहे. जसं काल मी सगळं तुमच्याशी शेअर केलं की किती वर्ष थांबलो आणि घ्यायची तर खूप वर्षापासूनची होती, पण चालू होतं की नाही आपल्याला गरज नाही आहे, ठीक आहे चालतंय. पण आत्ता असं होतंय की नाही, कधी कधी असं होतं की रियांश आमच्यासोबत येऊ शकत नाही, हायवेला जायला असं थोडं भीती वाटतं. स्कूटरने जायचं की ऑटो रिक्षा? नाही, रिक्षाने जायचंय आणि कारनी यायचंय. तर कार आता अश्विन जसे मी बोलले की शिकले आहेत, पण तेवढी येत नाहीये. सो माझा दीर आहे, त्याला बोलवला आहे, तो येईल आणि त्यानंतर मग नाश्ता करून आम्हाला जायचं आहे. सो आजचा दिवस खूप मोठा आहे. असं वाटतंय की ज्यावेळी आम्ही घर घेतलं होतं ना, तो दिवसही असाच होता की मस्त फ्रेश झालो होतो आणि ते सगळं केलं होतं, तसं ॲक्च्युली आता फील होतंय. आणि एक्साइटमेंट तर असतेच. बघा कसं आहे ना, खूप जणांसाठी ही छोटी गोष्ट असू शकते आणि खूप जणांसाठी ही अशक्य गोष्टही असू शकते. आम्ही खूप मोठी गोष्ट आहे असंही म्हणणार नाही, पण खूप छोटी गोष्ट आहे असं मी म्हणणार नाही. कारण या दिवसाची वाट खूप वर्षापासून बघत होतो असं नाही आहे. घेऊ शकलो असतो, पण तेच चालू होतं की गरज आहे का किंवा पाहिजे आहे का आता. पण आत्ता असं वाटतं की नाही, आपल्याला पाहिजे आहे आणि गरज पण आहे आता. कारण रियांश मोठा झाला आहे आणि हायवेवर जायचं म्हटलं ना की थोडं सेफ वाटत नाही टू व्हीलरवर. तर आता जेव्हा आपण टू व्हीलरवर जातात ना, 3 लोक बसते ते पोलीस पकडतात, पण आपल्याकडे तर गाडी आहे. तर चला, आता 10:30 वाजलेत. 11 वाजता आम्हाला निघायचं आहे आणि जवळ आहे, खूप लांब नाही आहे. सो चला मग आजच्या या नवीन वर्षाची, नवीन दिवसाची सुरुवात. ॲक्च्युली नवीन वर्ष नाही आहे, पण हा व्हिडिओ तुम्हाला नवीन वर्षातच बघायला मिळेल. कारण सुरुवात मी याच व्हिडिओपासून करणार आहे, कारण मला एक सुंदर सुरुवात हवी आहे. सो म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आज बघायला मिळतोय. सो चला मग आज पूर्ण दिवस माझ्यासोबत राहा. मी खूप काही शेअर नाही करणार, पण जेवढं होतं मला शेअर करणं तेवढं मी करेल. कारण अश्विनचं कसं आहे ना, त्यांना खूप असं शेअर करायला नाही आवडत किंवा खूप तू नको टाकू, मला नको घेऊ, असं त्यांचं सारखं चालू असतं. तर मी त्यांचा मोठा दिवस आहे माझ्यापेक्षा, रियांशपेक्षाही. कारण आहे त्यांचं एक स्वप्न असतं किंवा एक गोष्ट असते मनात, ती झाल्यानंतर एक वाटतं आपल्याला. सो मी खूप असं माहितीने शेअर करणार की नाही, पण मी एक्सायटेड आहे त्यामुळे थोडासा व्हिडिओ शेअर करणार तो बनता आहे, तो मी करणार आहे. आणि रियांश पण एक्सायटेड आहे. बोल ना तू काहीतरी. हां, मी एक्सायटेड आहे. रियांशला माहीतच नाही अजून कोणता कलर आहे, कोणती गाडी आहे. कारण सॅटर्डे संडे आम्ही कलर माहिती आहे, हां दाखवला होता, पप्पांनी दाखवला होता, मी पण दाखवला होता. पण असं गाडी बघण्यासाठी तो आमच्या सोबत कधी आलाच नाही. आम्ही दोघंच जायचो आणि तो खेळण्यात बिझी असायचा. पण आज त्याला म्हटलं ना की नाही तू आज खेळ आणि आम्ही दोघं जण घेऊन येतो, तर नाही म्हणाला, आज मी येतो म्हणाला. मम्मा ऐक ना, जेव्हा आपली गाडी येणार ना, मग ते सगळं मी बघणार, क्लच हे सगळं. आणि रियांशला सांगू, खूप साऱ्या गोष्टी माहिती आहे. म्हणजे कार नसून पण खूप साऱ्या गोष्टी माहिती आहे त्याला. तो पण व्हिडिओज बघत असतो, जेव्हा अश्विन बघत असतात ना तो पण बघत असतो. असो, चला आता मला नाश्ता करायचा आहे, खूप उशीर नाही करायचा आहे. चला नाश्ता करूया आणि निघूया. सो स्टे ट्यून. बाय. हे तर अगदी खरं आहे. म्हणजे छोटी जरी वस्तू घरी येत असेल ना, तरी त्याची एक्साइटमेंट किती असते हे आपल्याशिवाय कोणीच सांगू शकत नाही. आणि त्यातल्या त्यात एवढी मोठी गाडी घरी येणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. काय करू आणि काय नको मला खरंच कळत नव्हतं आणि मी असं कोणाचं बघितलंसुद्धा नाही आहे. माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आणि रिक्षाने आम्ही वाकडलाच आहे जे शोरूम, त्या शोरूममधून घेतली. रियांश बघा, त्याला खूप घाई झाली होती कारण त्याला बघायचं होतं आणि थोड्या वेळ थांबावं लागलं. त्यातल्या त्यातनं हे जे शोरूम आहे इथे रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे बसायला जागा होती पण इकडे तिकडे खूप आवाज होते. त्यानंतर एक एक प्रोसिजर चालू होती. छान गणपतीचं आयडल त्यांनी आम्हाला आणून दिलं. एक कारमध्ये जे फ्रेशनर असतं
काय असतं मला त्याचं नावही माहीत नाही, कारण मी ते अजून बघितलंच नाही आहे. तर ते सुद्धा आणून दिलं. बराच वेळ बसावं लागलं. चहा कॉफी घेतली, रियांशने बिस्किट खाल्ले. फायनली प्रोसिजर कंप्लीट झाली आणि मला माहिती होतं की तो तिथे बोर होणार आहे. त्यातल्या त्यात तिथे रिनोव्हेशन पण चालू आहे, इकडे तिकडे जास्त फिरता पण येणार नाही, म्हणून तो त्याचा गेमसुद्धा घेऊन आला होता. तर बघा फायनल प्रोसिजर झाली आणि खूप छान वाटत होतं हे सगळं करताना. आणि ही आहे आमची कार. तर खरं तर मला माहितीच नव्हतं की काय आणायचं आहे काय नाही, पण ज्यांच्याशी म्हणजे ज्यांनी आमचं सगळं करून दिलं ना, ते बोलले की मॅडम काहीच आणू नका, सगळं आपल्याकडे मिळतं. फक्त मी लिंबू आणले होते, लिंबू, तेही कार जेव्हा गाडी पहिल्यांदा चालू होते ना तेव्हा ते खाली ठेवण्यासाठी. त्यानंतर गाडी बघण्यातच थोडा वेळ गेला, कारण रिनोव्हेशनचं काम चालू आहे, तर खूप सेफली त्यांनाही त्यांची कामं करावी लागतात. सगळ्यात आधी गाडी चेक करून घेतली. ऑलरेडी गाडी चेक केली होती, पण तरीही आता डिलिव्हरी आहे म्हटल्यानंतर अनुजदादाही आमच्यासोबत होते, तर दोघांनी मिळून पूर्ण गाडी चेक केली. आणि हार वगैरे आम्ही काहीच आणला नव्हता. त्यानंतर पूजेचं ताट आलं आणि खरं सांगू मला यातलं काहीच कळत नव्हतं. म्हणजे एक्साइटमेंट होती, मी घाबरत होती काय माहिती, पण कसं काय करू, कुठे काय करू काहीच कळत नव्हतं. शेवटी त्यांनीच मला सांगितलं की इथे छान असं छोटंसं स्वस्तिक काढा, खूप मोठंही काढू नका, आणि बरोबर त्या पट्ट्यांच्या मध्ये असं मी छान स्वस्तिक काढलं. ही जी वेळ होती ना खरंच खूप इमोशनल, एक्सायटेड आणि खूप भारी होती, म्हणजे ती शब्दात सांगू शकत नाही मी. तर असं साधं सिंपल जे मला सुचलं, जे जमलं त्यावेळी मी ते केलं. आणि मला असं वाटत होतं की बाजूच्यांचं बघून मी करते, पण त्यांचं काही फोटो सेशनच कंप्लीट होत नव्हतं, कारण की सगळ्यांची एक्साइटमेंट असते. छोटी गाडी असू देत, मोठी गाडी असू देत. आम्ही कोणती गाडी घेतली आहे हे तुम्हाला मी पुढे सांगतेच. आता तुम्हाला कळलं नसेल, कलरही ना दिसला नसेल, तर ॲक्वा टील कलर आहे. आणि पूजा झाल्यानंतर छान असं नारळ फोडून घेतलं. आता बाकीची पूजा मला वाटले की मी व्यवस्थित बघेल आणि घरी गेल्यानंतर ही पूजा करायचीच आहे. तर इथे झाली तेवढी झाली, कारण इथे दिवा वगैरे लावता येत नाही, तिथे अलाउच नसतं. त्यानंतर मी बाहेरची पूजा केली आणि आतला जो गणेश आयडल होता ना त्याची पूजा अश्विननी केली. तर मस्त अशी पूजा झाली. स्टेअरिंगची पूजा करायची आहे, पाणी टाकायचं होतं. परत घरी गेल्यानंतर छान आरतीचं ताट करून दिवा लावून वगैरे मला परत ओवाळायचं आहे आज, किंवा मग जेव्हा मंदिरात नेईल ना त्याच्या आधी मी सगळं करणार आहे. सो अशी ही एक्सायटेड, सगळं एक्साइटमेंट. आणि रियांशची एक्साइटमेंट होती की त्याला ड्रायव्हिंग सीटवर बसायचं आहे. काय माहिती कसं काय, पण त्यालाही ना खूप साऱ्या गोष्टी कळतात, कधीतरी मी त्याच्या तोंडून तुम्हाला ऐकवेल. त्यानंतर फोटो सेशनची वेळ झाली, कारण त्यांना फोटो प्रिंट करून द्यायचा होता, म्हणून त्यांचीसुद्धा घाई होती की एक फोटो काढून घ्या, एक फोटो काढून घ्या. तर मस्त असा फोटो काढलेला आहे, जो थंबनेलला तुम्ही बघितला ना तोच फोटो आहे. आणि की गोड फोटो आला, एक खूप छान मेमरी त्यामध्ये कॅप्चर झाली आहे. आणि हो, एक गोष्ट राहूनच गेली बघा, त्या गाडीवरून जेव्हा त्याचा पडदा किंवा ते जे कवर निघतं ना तेव्हा बघा एक व्हिडिओ काढतो, आणि माझ्याही मनात होतं की मी सुद्धा तसा व्हिडिओ काढेन, पण इथे रिनोव्हेशनचं काम चालू असल्यामुळे तो जो मोमेंट आहे आमचा मिस झाला. आता हा व्हिडिओ जरी ब्लर आला असेल ना तरी अगदी मनाच्या जवळचा आहे आमच्या तिघांच्याही. आणि पहिल्या गाडीची एक्साइटमेंट तुम्हालासुद्धा तुमच्याकडे असेल ना तर ती आठवली असेल यावरून, माझ्या भावनावरून, माझ्या एक्साइटमेंटवरून. हो की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता फोटो प्रिंट करायचा होता म्हणून फोटोची गडबड होती. पूजा तर झालेलीच होती, पण तरीही आतमधले बाहेरचे परत एकदा सगळे फंक्शन्स सगळं समजावून सांगितलं. आणि हा बघा पठ्ठा, याला इथेच बसायचं होतं. आलो ना तेव्हापासूनचं त्याचं चालू होतं की मला ड्रायव्हिंग सीटवर बसायचं आहे. पण गाडी लॉक होती त्यामुळे डोअर काही त्याच्याकडनं ओपन होत नव्हता. पण फायनली आता तो बसला, थोड्या वेळ त्याच्या मनासारखं झालं आणि आता निघायची वेळ झाली. आता परत घरी जाऊन पूजा करायची आहे ना, ती मी 1 तारखेलाच करणार आहे, कारण त्याच दिवशी छान अशी पूजा करून मंदिरात पण गाडी न्यायची आहे, कारण पहिल्यांदा गाडी मंदिरात न्यायची असते म्हणून. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. कशी वाटली तुला? छान आहे. तुला कलर आवडला का? ब्लॅक आणि ते सोफ्यासारखं. सुनो, अच्छा है कलर, है ना? मतलब मैंने कुछ अलग ही सोचा था. कैसे जाने का सीधे सर्विस रोड पे? सर्विस रोड से जाना पड़ेगा ना, सर्विस रोड से घूम के
मोका चौक से फिर ऐसे जाना पड़ेगा। कॅबमध्ये दुसऱ्यांच्या कारमध्ये किती वेळा तरी बसली असेल, पण तरीही स्वतःच्या गाडीमध्ये बसण्याचं समाधान ना खरंच काही वेगळंच असतं. आता 5 लिटर पेट्रोल त्यांनी टाकून दिलं होतं, पण त्यांनी कुठे भागणार आहे का, म्हणून सगळ्यात आधी गाडी पेट्रोल पंपावर नेली आणि टंकी फुल केलेली आहे. म्हणजे नंतर जर चालवायची असेल तर मग पेट्रोल पंपावर जायची गरज पडणार नाही. आता अश्विन शिकतायत आणि आय नो बऱ्यापैकी शिकलेले आहेत. आता पार्कही तेच करत होते. तर फायनली आत्ता मी तुमच्याशी शेअर करते की आम्ही छोटी गाडी घेतली आहे, ग्रँड i10 स्पोर्ट्स निओस. तर आमचं प्लॅनिंग जसं मी बोलले की काल शेअर केलं वेगळं होतं, पण फायनली आता डिसेंबर महिना चालू आहे, डिस्काउंट एवढे मिळाले आणि कलरचं काय झालं ना हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. खोलत आहे. हे तुला हे देऊ? वेडा देऊ का? अरे मी हे खोलत आहे, खोललं. काय म्हणाला तनिष्यमला? तनिष्यम आल्यावर त्याला पण देशील. तुझा हात घाण आहे. टाकतो पूर्ण तोंडात. यात काय आहे बघ? काय आहे? काय आहे? हो, चॉकलेट्स. चॉकलेट टॉफी. हो, का? हे छान आहे, राहू दे. हे पण ओपन करायचंय. ते मी करू? मी करतो, माझी गाडी. तुझी गाडी आहे. हळूहळू, माहिती नाही त्यात काय आहे. हळू कर जरा. बघू दे मला कुठून करायचं. थांब, थांब, थांब. इकडून नाही आहे राजा. कहाँ पे लगाते हे बघ. ओ, अरे आम्हाला नकोय होता हा, नको होता. काय आहे हे? हैं? कॉफी मग अशी. गोल वाला. एक मिनिट कसा रे तू? थांब जरा, किती घाई करतो. हुंडईचा आहे, हुंडई. हुंडई दिखा. आणि इथं लिहिलेलं आहे ना, हे बघ. आणि याच्यात अच्छा याच्यात. उल्टा लिखा है उसमें। हा ना, माहित होतं. अरे तुझे हात खूप घाण आहे. अच्छा, कारवाले चॉकलेट्स आहे, कारवाले. कारवान चॉकलेट आहे. पूर्ण नको खाऊ, बस एक खाल्ला ना बाद झाला. आता जा, हात आणि पाय धुवून ये, आपल्याला बाहेर जायचंय जेवायला. हे राहू दे, हे ठेवून देते मी, याद ठेवते बघ. तर आत्ता बघा 1:30 वाजलाय आणि स्वयंपाकाचं मी काहीच करून गेली नव्हती, प्रिपरेशनही नव्हती. नाश्ताच तेवढा तो वेळेवर झाला होता. आणि आता कसं दादा पण आहे, म्हणजे माझा दीर पण आहे सोबत. आणि आता जेवणाचं काय बनवू, आणि मला काही टाईमपास असं बनवायचं नाही आहे, म्हणजे काहीतरी काम चलाऊ करा आणि झालं असं मला करायचं नाही आहे. म्हटलं चला बाहेरच जेवायला जायचं. आणि माझं म्हणजे आता वेळही नाही आहे तेवढा, कारण आत्ता करायला गेले तर मिनिमम अर्धा तास 1 तास तर लागेल. अर्धा तास म्हणजे काम चलाऊ जेवणसाठी, आणि प्रॉपर जर बनवायचं असेल तर 1 तास लागेल. म्हटलं नको, राहू दे, मस्त दिवस आहे, आपण बाहेर जेवायला जाऊया. सगळेजण आहेत तर आता बाहेर जेवायला चाललोय. सगळेजण खाली गेलेत, मी चेंज केलं कारण तो ड्रेस जरा झगामगा होता. आणि तिथे जेव्हा गेली ना, तिथल्या ज्या सेल्स गर्ल्स असतात ना, त्यांना माझा ड्रेस खूप आवडला. ते म्हणाले की तुमचा ड्रेस इतका सुंदर आहे ना, म्हणून तुमचा सुंदर फोटो आलाय. आणि तो खरंच ड्रेस सुंदर आहे. तो परत एकदा टॅग करते. आय थिंक मी फ्लिपकार्टवरून घेतलेला तो ड्रेस मस्तच आहे. आणि गाडीसोबत मॅच पण झाला होता. तिथे मी फोटो ठेवलाय. फोटो पण खूप सुंदर आला आहे. जो थंबनेलला मी लावलेला आहे ना, तोच फोटो आहे. खूप मस्त फोटो आला आहे. आणि तुम्हाला कशी वाटली गाडीचा कलर नक्की सांगा मला. चला आता जेवण करून येतो आणि त्यानंतर उरलेला दिवस कसा घालवतो किंवा काय करतो हे पुढे शेअर करणारच आहे. सो स्टे ट्यून अगेन. जेवून येता येता 3:30 वाजले होते आणि त्यानंतरचा वेळ कसा गेला ना खरंच कळलं नाही. म्हणजे आज आम्ही फक्त गाडीच म्हणत होतो आणि त्याच्याच गप्पा गोष्टी करत होतो. म्हणून आता अगदी साधी खिचडी बनवली आहे. आणि हो, गाडी ग्रँड i10 स्पोर्ट्स निओस आहे आणि त्याचा कलर आहे एक्वा टील. जरी तो तेव्हा दिसत नसला ना तरी तुम्ही सर्च करू शकता. त्यामध्ये 2-3 कलर्स दिसतात. म्हणजे मोरपंखी पण दिसतो, ब्लॅक पण दिसतो आणि थोडासा ब्लूइश पण दिसतो. आता उद्यासाठी इडली डोसाचं मला बॅटर बनवायचं आहे उद्या. त्यासाठी डाळ तांदूळ सगळं एकत्रच भिजत टाकलं.
खिचडी बनवली आहे, जेवून घेतो आणि त्यानंतर खूप असं शेअर करण्याचं नाही आहे, पण शेवटी थोडासा पार्ट तुमच्याशी शेअर करते, तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर आता कुकर थंड होतो तोपर्यंत म्हटलं की चला आपण व्हिडिओची एंडिंग करावी. आणि खरं तर ना आणखी एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती, आणखी एक सुरुवात मला करायची आहे, पण म्हटलं नाही आजच सगळी एक्साइटमेंट नाही, आजच सगळं शेअर करायचं नाही आहे. आज जेवढी एक्साइटमेंट, जेवढ्या भावना मी सगळ्या तुमच्याशी शेअर केल्या त्या सगळ्या मनापासून होत्या. आणि खूप दिवसानंतरचा जेव्हा विचार किंवा एखादी गोष्ट पूर्ण होते तेव्हा ऑफकोर्स एक्साइटमेंट असतेच. तर तशीच आमची सगळ्यांची एक्साइटमेंट होती. आय होप तुम्हाला सुद्धा तुमचा नवीन गाडीचा किंवा नवीन घराचं असं काहीतरी आठवेल तर तुमची ही एक्साइटमेंट तुम्हाला आठवेल आणि तुम्ही रिलेट कराल. आता कसं आहे, जेव्हा आपलं पहिलं काहीतरी असतं, पहिलं घर, पहिली गाडी, तेव्हा सगळ्यांच्या भावना जरा वेगळ्या असतात. पण लहानपणापासून ज्यांच्याकडे गाडी असेल किंवा खूप मोठी गोष्ट नसेल त्यांच्यासाठी ही मोठी गोष्ट नसूही शकते, पण बरेच जण माझ्याशी रिलेट करतील, आय नो. असो, आता एक नवीन सुरुवात मला करायची आहे, पण असं नाही आहे ना की सगळं 1 जानेवारीपासूनच झालं पाहिजे. तर हळूहळू मी तुमच्याशी बऱ्याचशा गोष्टी शेअर करणार आहे आणि ती सुरुवात काय असणार आहे हे तुम्ही गेस करू शकता. ते मला कमेंट करून सांगा की नवीन सुरुवात म्हणजे आणखी मी काय करणार आहे. सो कमेंटमध्ये आय होप की तुम्ही जवळपास उत्तरं द्याल, तुम्हाला अंदाजा असेलच. पण तरीही आता डिनर करणार आहे, त्यानंतर टी व्ही बघणार आहे आणि असा गेला आजचा दिवस. म्हणजे आजचा दिवस त्यामध्येच होता जेव्हा घराचा दिवस होता ना, तो मला आठवतं की तो दिवस जो होता तो फक्त आणि फक्त घराच्या गोष्टी होत्या. तसंच आजही झालं, फक्त आणि फक्त गाडीच्या गोष्टी होत्या. आणि आमचं प्लॅनिंग पण चालू होतं की मग आता असं करायचं तसं करायचं. सो सगळं तुम्हाला आता येणाऱ्या वर्षात बघायला मिळेल आणि बऱ्याचशा गोष्टी मला करायच्या आहेत ज्या आता हळूहळू मी सगळ्या तुमच्याशी शेअर करेल. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि रिलेट केला असेल, तुमचाही काही एक्सपिरियन्स असेल तर तो सुद्धा मला ऐकायला नक्की आवडेल. आणखी एक बऱ्याच जणांनी नाही सॉरी 3-4 जणांनी गेस केलं होतं की हे सगळं काय असणार आहे, आमच्या फेऱ्या कशासाठी चालू आहे. तर येस, तुम्ही करेक्ट होता, पण तेव्हा मी काही उत्तर देऊ शकले नाही कारण हे एक सरप्राईज ठेवायचं होतं मला म्हणून. तर चला, असा मस्त आजचा दिवस गेला आणि मस्त अशी दिवसाची सुरुवात पण झाली, नवीन वर्षाची सुरुवात झाली. ॲक्च्युली हा व्हिडिओ नवीन वर्षात बघायला मिळेल म्हणून मी हे सगळं बोलते. खरं तर नवीन वर्ष अजून चालू झालेलं नाही आहे. आता डिसेंबरमध्ये का घेतली हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच, पण ठीक आहे. चला, आता उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.